नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये संघाचे 10 दिवसीय शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आलेत। या शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने 11 ते 21 मे या कालावधीत हे वर्ग सुरू असतील। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। रविवारी शिर्डीमध्ये साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकच्या भोसला मिलिटरी कॅम्पसमध्ये आयोजित संघाच्या शिक्षा वर्गाला खरं तर ते मार्गदर्शन करणार आहेत। 3 दिवस ते नाशिक दौऱ्यावरती आहेत। विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने 11 ते 21 मे या कालावधीमध्ये हे वर्ग जे आहेत त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाला भागवत जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। ह्या वर्गासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातून देखील स्वयंसेवक जे आहेत ते भोसला मिलिटरी कॅम्पसमध्ये दाखल हे झालेले आहेत। एकंदरीतच या वर्गाच्या माध्यमातून कुठेतरी थेट भागवतांसोबत संवाद साधण्याची संधी या स्वयंसेवकांना देखील मिळणार आहेत। या शिक्षा वर्गाचं आयोजन हे खरं तर दरवर्षी मे महिन्यामध्ये भारतभर हे केलं जात असतं आणि अशा प्रकारे कार्यकर्त्यांना कुठेतरी मार्गदर्शन हे केलं जातं। आपण जर बघितलं तर मोहन भागवत हे याआधी 2019, 2021, 2023 साली नाशिकला आलेले होते आणि त्यानंतर 2025 साली देखील नाशिकमध्ये खरं तर त्यांचं आगमन हे झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता हे शिक्षा वर्ग हे होत आहेत आणि त्या माध्यमातून स्वयंसेवकांना सरसंघचालकांसोबत संवाद साधण्याची त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी या वर्गाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे। कॅमेरामन विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।